श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्रावणी सोमवारी शंकराची पूजा कशी करायची आहे आणि शिवमूठ कशी व्हायची आहे, शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत काय आहे हे आपण आता बघणार आहोत. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू शिवमूठ एक एक सोमवारी शिवाला वाहतात. श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. यावर्षी श्रावण 5 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तर श्रावणी सोमवारी कुठली मूठ शिवाला अर्पण करावी, शंकराची पूजा कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत. श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळे या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची पूजा व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात. महादेव गौरीची पूजा कशी करायची. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत. नवविवाहित वधू लग्नानंतर 5 वर्षापर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. तर नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी मंगळागौरीची पूजा करतात. पहिली 5 वर्ष मंगळागौर केल्यानंतर नंतरच्या एखाद्या वर्षी त्याचं उद्यापन करायचं आहे आणि आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचं नाग देतात, अशी प्रथा आहे. तर यावर्षी या महिन्यात 5 सोमवार आहेत. पहिला सोमवार जो आहे 5 ऑगस्टला, दुसरा सोमवार आहे 12 ऑगस्टला, तिसरा सोमवार आहे 19 ऑगस्टला, चौथा सोमवार आहे 26 ऑगस्टला आणि 5वा सोमवार आहे 2 सप्टेंबरला. तर सोमवारी शंकरांची पूजा कशी करायची आहे हे आता आपण बघणार आहोत. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करून त्याची पूजा करून घ्यायची आहे. एका थाळीत शंकराची पिंड ठेवून त्यानंतर शिवलिंगावर जल किंवा गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करायचा आहे. दिवा लावायचा आहे. पूजा करत असताना ओम नमः शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर शिवलिंगावर त्या दिवसाप्रमाणे शिवमूठ अर्पण करायची आहे. धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरून व्हायची आहे. ही शिवमूठ वाहताना एक मंत्र म्हणायचा आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. तर तसेच शिवमूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा. सासू ससरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडीची आवडती कर देवा, असं म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करायची आहे आणि ती शिवमूठ शंकर पिंडीवरती व्हायची आहे. त्यानंतर शंकरांची आरती करायची आहे. शंकरापुढे सुख समृद्धीची प्रार्थना करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडायचा आहे. कोणत्या दिवशी कुठली शिवमूठ आहे हे आपण बघणार आहोत. 5 ऑगस्टला पहिल्या सोमवारी जी आहे तांदळाची मूठ आहे. 12 ऑगस्टला दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवमूठ आहे.
19 ऑगस्टला जी शिवमूठ आहे ती तिसऱ्या सोमवारी मुगाची मूठ आहे, शिवमूठ आहे. 26 ऑगस्टला चौथ्या सोमवारी जवसची शिवमूठ आहे. आणि 2 सप्टेंबरला 5व्या सोमवारी म्हणजे शेवटच्या सोमवारी सातूची शिवमूठ आहे. तर अशा प्रकारे हे आपण श्रावणातील शंकरांची करायची पूजाविधी आपण पाहिली आहे. आणि कोणत्या दिवशी कोणती शिवमूठ आहे आणि शिवमूठ कशी महादेवाला अर्पण करायची आपण योग्य पद्धतीने बघितलेलं आहे. तुम्ही पण अवश्य असंच करा. कोणता मंत्र आहे तो तुम्ही मी सांगितलेला आहे तो मंत्र तुम्ही म्हणा. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.